जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जुनी पेन्शन मिळावी याकरिता जिल्ह्यातील सर्व विभागाचे कर्मचारी यांचे धरणे आंदोलन। मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत 1 नोव्हेंबर 2005 रोजी नंतर शासन सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी संघटनेद्वारा विविध आंदोलने करून केली जात आहे। मार्च 2023 मध्ये राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप करून जुनी पेन्शनची मागणी केली होती। त्यावेळी शासनाने जुनी पेन्शन लागू करण्यासाठी समिती स्थापन करून 3 महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासित केले होते। नुकतेच 12 डिसेंबर 2023 ला नागपूर येथे विधान भवनावर 3 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थित पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला। त्यावेळी जुन्या पेन्शनच्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून जुनी पेन्शन लागू करण्याचा पुढील आर्थिक अधिवेशनात निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री यांनी आश्वासित केले होते। जुन्या पेन्शनच्या समिती शिफारशीनुसार जीपीएस नावाची नवीन पेन्शन योजना समितीने प्रस्तावित केली आहे। सदर जीपीएस योजनेचे स्वरूप हे एनपीएस योजनेसारखेच फसवे असल्यामुळे राज्यातील सर्व डीसीपीएस, एनपीएस धारकांनी याचा निषेध केला आहे। शासनाची डीसीपीएस आणि एनपीएस योजना पेन्शन विषयक लाभ देण्यासाठी पूर्णतः अपयशी झाली आहे। त्यातून या नवीन जीपीएस योजनेवर कर्मचारी विश्वास ठेवण्यास तयार नाहीत। महाराष्ट्रातील 1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर नियुक्त कर्मचारी व अधिकारी यांची एकमेव मागणी ही सरसकट जुनी पेन्शन योजना अर्थात महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण 1984 तसेच भविष्य निर्वाह निधी जीपीएफ सह लागू करणे ही आहे। कर्मचाऱ्यांना सरकारची प्रस्तावित सुधारित निवृत्तीवेतन योजना गॅरंटेड पेन्शन योजना जीपीएस मान्य नाही। राज्यात जुन्या पेन्शन ऐवजी जीपीएस किंवा अन्य कोणतीही योजना आणणे किंवा लागू करणे हे कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीनंतरचे भविष्य उद्ध्वस्त करणे होईल। त्यातून कर्मचाऱ्यांमध्ये शासन धोरणाविषयी रोष वाढत जाणार आहे। यात जीपीएस योजनेच्या विरोधात आज नंदुरबार जिल्ह्यातील कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे हजारोच्या संख्येने जमून धरणे आंदोलन केले व सदर योजनेचा संविधानिक मार्गाने तीव्र निषेध घोषणा देऊन केला। यावेळी संघटनेचे विश्वस्त उमेश पाडवी, विभागीय अध्यक्ष राहुल पवार, जिल्हाध्यक्ष संदीप रायते, उपाध्यक्ष शैलेंद्र रघुवंशी, सचिव तुषार सोनवणे, कोषाध्यक्ष संदीप उकडे, तालुकाध्यक्ष दयानंद जाधव, प्रवीण परदेशी, मनमुथ बर्डे, प्रवीण मासुळे, मुकेश कापुरे, धीरसिंग वसावे, नितेश वळवी तसेच सदस्य ज्ञानोबा सुरनर, शक्ती धनके, विशाल सिसोदे, भूषण लोखंडे तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते। तसेच नंदुरबार जिल्ह्यातील अनेक कर्मचारी संघटना यांचा पाठिंबा होता। तसेच उपस्थिती देखील होती। धरणे आंदोलनासंदर्भात जुनी नंदुरबार जिल्हाध्यक्ष संदीप रायते यांनी आपली भूमिका मांडली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। आज नंदुरबार जिल्हाधिकारी या ठिकाणी आम्ही सर्व विभागाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी एकत्रित जमलेलो आहोत। मुळात आमची सर्वांची फक्त एकच मागणी आहे, ती म्हणजे सर्व विभागाच्या सर्व कर्मचारी यांना 1982 आणि 84 ची पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी। शासनाने सुरुवातीला डीसीपीएस, एनपीएस असे वेगवेगळे प्रयोग करून बघितले, मग आता हे प्रयोग कुठंतरी सक्सेसफुल होत नाहीये। हे बघून शासनाने आता जीपीएस नावाची एक नवीन गॅरंटेड पेन्शन स्कीम सुरू करत आहे। परंतु आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत आणि सदर जीपीएस योजनेचा देखील या ठिकाणी निषेध करत आहोत। आम्ही सर्व 1 नोव्हेंबर 2005 नंतरचे कर्मचारी आमची सर्वांची फक्त एकच मागणी आहे, शासनाने सरसकट 1982 आणि 84 ची जी जुनी पेन्शन योजना आहे जीपीएफच्या सर्व लाभांचं आम्हाला सर्वांना देय करावी। याशिवाय इतर कुठल्याही योजनेचा आम्ही स्वीकार करणार नाही आणि जोपर्यंत शासन आम्हाला आमची जुनी पेन्शन योजना देत नाही तोपर्यंत शासनाला आम्हाला वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून या पेन्शनच्या मागणीची आम्ही जाणीव करून देणार आहोत। ही फक्त आजची सुरुवात आहे। सर्व जिल्ह्यांवरती या ठिकाणी आंदोलनं होणार आहेत आणि यानंतर राज्यस्तरावरती एक मोठं आंदोलन होणार आहे। लोकसभेला शासनाला ही जाणीव आम्ही करूनच दिलेली आहे वोट फॉर ओपीएसची, परंतु आता यानंतर विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी देखील आम्ही वोट फॉर ओपीएस हे अभियान राबवून शासनाला या आमच्या एकमेव मागणीची आम्ही जाणीव करून देणार आहोत।